नमस्कार सर्वांना. मुंबईकर बेस्ट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि आपल्या या चॅनलवर मराठी कथा तुम्हाला ऐकायला वाचायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, प्रतिसाद द्या. आजच्या मराठी कथेचं नाव आहे सवाशन. चला तर मग सुरुवात करूया. ऋतू, उद्याच्या भाज्या फळं आणली आहेत ना? गौरी जेवण आहे. आयत्या वेळी घाई नको. दरवर्षी आई तोच प्रश्न विचारतात. हो आई, आणलंय सगळं मी आणि आमोदने. त्या आजूबाजूला असतात तेव्हा कशाचीच वेगळा रिमाइंडर लावायची गरज नसते. बरं, मिरेला फोन केलास का? सकाळपासूनच म्हणावं आधी मदतीला आणि मग सवाशन म्हणून. या प्रश्नाने मी गोंधळले. मीरा माझी आत्ते बहीण आणि सख्या बहिणीपेक्षा जास्त जीव आमचा एकमेकीवर. स्वभाव मात्र एकदम विरुद्ध. मी चाकोरीमध्ये चालणारी ती नवी खडतर वाट आणि चोखदणारी. माझं लग्न होण्याआधी 3 महिने तिने पळून जाऊन लग्न केलं. आमची मैत्री संपली नाही, पण थोडा दुरावा मात्र आला. माझ्या लग्नात तिला बोलवायची खूप इच्छा होती, पण त्यासाठी मला कोणाशी वाकडं घ्यायचं नव्हतं. माझ्या लग्नानंतर लगेच गौरी गणपती होते. मी आणि आई सासूबाई तुळशीबागेमध्ये खरेदीसाठी गेलो. तिथे ही भेटली. मला आनंद झाला की टेन्शन आलं कळत नव्हतं. जुजबी झाय आणि हॅलो झाल्यावर मी आईची आणि तिची ओळख करून दिली. आई ही माझी आत्ते बहीण मीरा या माझ्या सासूबाई. आईने नको तो प्रश्न विचारला. काय ग मिरे, बहिणीच्या लग्नात दिसली नाहीस? मिरे म्हणून मारलेली हाक मीराला फारच आवडली. काकू, कावरेमध्ये बसायचं का आणि निवांत बोलू? माझी धडधड वाढली. अगं नंतर भेटू कधीतरी, आज जरा घाई आहे असं ती म्हणाली. आईनी माझा डाव म्हणून पाडला. घाई नेहमीचीच आहे ग ऋतू, चल जरा बसूया असं ती म्हणाली. ऑर्डर देऊन झाल्यावर तरी आई विसरल्या असतील असं मला वाटलं, पण अशा गोष्टी त्या मुद्दाम विसरत नाहीत हे मला अजून जास्त कळायचं होतं. बोला मीराबाई, बाकीच्या पाहुण्यांसारखी तुम्ही काय कारण सांगणार आहात असं तिनं म्हटलं. आता असं म्हटल्यानंतर गप्प बसेल ती मीरा कसली? काकू, तुमच्या ऋतूलाच विचारा असं तिनं म्हटलं. असं वाटलं त्या क्षणी आईलेसारखी शिवा होऊन खावं. बापरे, गंमत केली ग ऋतू, मीरा म्हटली. त्या क्षणी मी जोरात सुटकेचा निश्वास टाकला. तिला खूप टेन्शन आलेलं. काय उत्तर देऊ तिला कळालं नाही. मग काय, त्याचं असं झालं काकू, हिच्या लग्नाआधी 3 महिने मी पळून जाऊन लग्न केलं. म्हणजे करावं लागलं. अर्थात सगळ्यांना दुखावल्याचं दुःख नाही असं नाही, पण नाईलाज होता खरंच. मी डोळे मिटले होते. आत्तापर्यंत न पाहिलेला सासूचा रुद्र अवतार पाहायची माझी हिंमतच नव्हती. मुलगा चांगला आहे ना, त्रास वगैरे देत नाही ना असं विचारलं. मग काय, मला वाटलं एकतर मला वेड लागलंय म्हणून मला असा भास होतो, किंवा माझ्या सासूला तरी वेड लागलंय, ती एवढ्या लाईटली घेते असा तिला खूप मनामध्ये गोंधळ झालेला होता. काकू, खरं सांगायचं तर मी इमोशनल फूल नाही. मुलाचा स्वभाव जाणून घेतला आंधळेपणाने मी कधी लग्न केलं नसतं. मिरेचं तत्त्वज्ञान पण आम्हाला सगळ्यांना दुखावलंच ना. मी अचानक माझ्या माहेरची प्रतिनिधी वगैरे झाले असं ती म्हणाली. या बाबतीत मात्र मी ऋतूशी सहमत आहे. घरच्यांना पटवून द्यायला हवं होतंस. मला बुडतीला सासूबाईचा थोडा आधार वाटला. मला पटतंय तुम्हा दोघींचं आणि त्या गोष्टीबद्दल मी आयुष्यभर स्वतःला माफही करणार नाही असं ती म्हणाली. मीराने मोकळ्या मनाने कबूल केलं आणि मग बरं चला, आईस्क्रीम वितळण्याआधी आपण खाऊन टाकू असं म्हणाली. सासूबाईंनी शिताफीने विषय आणि मूड बदलला. तिला खूप बरं वाटलं. चल ग मिरे, निघतो आता. मी निरोप घेत असं म्हणाले. मग असा निरोप घेत म्हणल्यावर आई पुन्हा बोलल्या. अगं नुसतं निघतो काय मीरा, पुढच्या रविवारी घरी ये. गौरीचं जेवण आहे. एक काम कर, सवाशन म्हणूनच तू घरी ये असं सासूबाईनं मीराला आमंत्रित केलं. ती गेल्यावर आईनं म्हटलं, आई तिचा नवरा आपल्यातला नाही आहे असं ती हळूच तिच्या सासूबाईला बोलली. आई माझ्या खूपच पुढच्या आपल्यातला नाही म्हणजे असं तिनं बोललं. मग आपल्यातला नाही म्हणजे मनुष्य प्राणी सोडून वेगळ्या प्राण्याशी लग्न केलं की काय या बाईने असं ती म्हणाली. आईच्या त्या टोमण्याचा अर्थ न समजण्या एवढा मूर्ख
एवढी मी मूर्ख नव्हते. तरीही माझ्या माहेरी वादळ उठेल असं काही मला होऊ द्यायचं नव्हतं. आई माझ्या माहेरी आणि आत्याकडे आवडणार नाही. ती आपल्याकडे आली तर. ऋतू, वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुझ्या माहेरी कोण येतं? तुझ्या माहेरचं कोण येतं जातं यात आता तू तरी लक्ष घालतेस का? मग मीरा इथे आली तर त्यांनी सुद्धा नको फार विचार करायला. आणि तू घाबरू नकोस. कोणी काही विचारलं तर माझं नाव सांग. माझ्या बेंगली मॉडर्न हसण्याची मला कीव आली आणि मनातल्या मनात फार मी माझ्या सासूला आदराने नमस्कारसुद्धा केला. गेली 8 वर्षे मीरा गौरी जेवणाच्या दिवशी आमच्याकडे सवाशण म्हणून येते. नंतर तिचा नवरा सुमेधसुद्धा न संकोचता यायला लागला. तिला मुलगी झाली तेव्हा आई तिला पाहायला आत्याला सोबत घेऊन दवाखान्यात सुद्धा गेल्या होत्या. ऋतू, मी विचारलं, मीरेला फोन केलास का? आईने माझी तंद्री मोडली. आई, सुमेधला जाऊन 11 महिने झालेत. सुमेध मागच्या वर्षी ॲक्सिडेंटमध्येच गेल्याची सासूबाईंना आठवण करून देत मी म्हणाली. शरीराने गेला असेल ग तो, पण मीराच्या, समीरच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनात तो जिवंत आहे ना अजून, असं ती म्हणाली. मी आईच्या गळ्यात पडून हमसून असे खूप रडले. काय पुण्य केलं असेल मी मागच्या जन्मी, असं ती म्हणाली. आई, तुम्हीच फोन करून बोलून घ्या तिला. तुमचं सगळ्यात जास्त ती ऐकते, असं ती म्हणाली सासूबाईला. आईनी तिचा नंबर फिरवला आणि मग तिला फोन केला. आणि फोन केल्यावर काय बोलणं झालं याचा भाग पुढच्या याच्यामध्ये आपण सांगूया. इथेच थांबूया. ही कथा आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा. अशाच वेगवेगळ्या कथा वाचायला आणि ऐकायला मिळत असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची प्रतिक्रिया लिहायला सुद्धा विसरू नका. इथेच थांबूया. श्री स्वामी.